नमस्कार, मी प्रवीण भालेराव. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस डेपोत एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करून फरार झाला आहे. तब्बल 70 तासानंतर नराधम आरोपीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. मंगळवारी पहाटे फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आलेल्या असताना त्या तरुणीवर दत्तात्रय गाडे या आरोपीने एका शिवशाही बसमध्ये अत्याचार केला होता. शुक्रवारी रात्री ते 1:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी दत्ता गाड्याला पोलिसांनी शिरोळ तालुक्यातील त्याच्या मूळ गावी गुन्हाट येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला पुण्याकडे आणताना पोलिसांनी दम देताच गाडे कारमध्येच तो पोपटासारखा बोलू लागला. आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला गाडीमध्ये बसवलं आणि पुण्याला आणण्यात आलं. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी गाडीतच आरोपी दत्ता गाड्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणाला आरोपी दत्तात्रय गाडे हा रोज रात्री एसटी डेपोत जाऊन सावध शोधायचा अशी माहिती समोर आली. मोबाईलच्या गेल्या 2 महिन्याच्या तांत्रिक विश्लेषणातून माहिती समोर आली आहे. दिवसभर गावामध्ये थांबून तो रात्री पुणे, शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टँडला महिला सावज हिरायचा अशी कबुली गाडे याने दिली आहे. यापूर्वी ही स्वारगेट पोलिसांनी जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीच्या संशयातून त्याला स्वारगेट स्टँडवरून चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. दत्ता गाडेने याआधी देखील काही महिलांसोबत अशाच पद्धतीने अत्याचार केला गेला असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. काही महिलांसोबत गोड बोलून मोबाईल नंबर घेऊन जवळीक निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. धन्यवाद.